काय म्हणताय? अगं मुलगी बघायची म्हटलं पहिलं आपल्याला पसंत आहे तिथंच जायचं पहिल्यांदा. हा नाहीतर परत न जायचं नाही. एकदा इसकटलं की मग इसकटलं मग मुलगी मिळत नसते. मग तुम्ही इसकटून गेलता मग कसं काय माघारी आला? अगं इसकटून म्हणजे तुला मी पसंतच केलतं. काय बोलताय? माघारी गेलाय जीप गाडी भरून. तुला डायरेक्ट मी पसंत केलतं. हं. पण उगा आता माग राहिली रडत म्हणून हे झालंय. तुमच्या मनात काय होतं ही मला माहित नाही. अगं मला पसंत होतं म्हणून पहिल्या ठोक्याला तुझ्याकडे झालोय आम्ही. हं. पहिल्या ठोक्यालाच म्हणून म्हणलं मला लय आवडते. होय होय. मला एवढंच माहित आहे की आता रडत राहिली माग आणि ही इसकटून गेली. हं. एवढं तेवढं करतच निघून गेली. आम्हाला माहिती आहे, माझ्या ध्यानात आहे की मी 10वीची सुट्टी लागली होती तेव्हाच आलती इथं. का 2 तोळे सोनं मागितलं होतं का? मामाचं ना आप्पाचं चाललं होतं का नाही? हा हा मामाचं ना आप्पाचं सांगलीच्या दोघं मिळून भांडत होती का नाही? आम्ही आपा म्हणायचं आम्ही काय देणार नाही हा हा म्हणत होतं का नाही? हा म्हणत होता तुझा आप्पा. आमचा आप्पा म्हणत होता. मग तुम्ही नाही द्यायचं नाही म्हणून होय? आमचा आप्पा माझ्यासाठी भांडत होता की. सोनं नाही म्हणलं होतं आप्पा. कसं गेलं माघारी आणि आता राहिली रडत. मग परत ना कशाला द्यायचं सोनं? असं द्या तेवढंच. तुमच्या तिकीट काढताना तुमच्या हाताला शोभल म्हणून दिलती अंगठी. आता कुठं आहे? मोडून बसा की ना आता कुठं आहे म्हणा. काय बाय माणूस आहे. गेली की त्या वेळेसच. मग आता आम्ही काय करावं तुमचं? म्हणून म्हणतो आजकाल मुलांना काय माहिती आहे का, जिथं पसंत आहे तिथंच पहिला टोकाला जायचं आणि त्याला पासच करून यायचं. नावं ठेवून आला की मग अजिबात मुलगी मिळत नाही. मग जिंदगीभर असंच बसावं लागणार. निमवय हा निमवय होस्त. मग म्हणून मी म्हणतो माझा अनुभव सांगतो तुम्हाला. जिथं आपल्याला आवडते तिथंच पहिल्यांदा जायचं. नाहीतर मग कुठं मुली बघत हिंडत बसायचं नाही. पसंत नाही तिथं त्यांच्या घरी जाऊन त्यामुळं जिथं पसंत आहे तिथंच गेलेलं बरं. म्हणजे खऱ्यापासून सांगते ते काय म्हणू द्या पण माझं मन खऱ्यापासून ते पोरं चांगली भाऊ बघते ती पहिली चांगलीच होती रे. आलं तसं होतच दिवस पलटत जाते तसं. असं द्या आता काय करायचं. आता कशी करते ती गा त्या? हाताने नाही काय करत मला कोणच काय म्हणत नव्हतं. पण आले करते तसं होतंय थोडंफार होतंय. त्याला मी पाठ द्यायचं काय करायचं. म्हणून म्हणतो पण तुम्ही आता म्हणला ना की मी पहिल्यांदा इथं चालतो वाकीला. पहिल्यांदा तुझ्याकडे चालतो. तुला धोका देत होता ना तू. तुला धोका दिलाय पाठीला किती म्हणून मी लगीन केलंय. आणि ते लग्नात झोका देताना तुला माझ्या पाठीला लागलंय. आणि आंबला व्यापार करत होता बाळाचा. ते म्हातारीला माहिती आहे सगळं. आणि आंबा खायला कुठं माझ्या खायला देत होती. नाही देत नव्हती. देत नव्हती का? तुम्ही काय करायचं मग? झोका द्यायचा तुला. नुसतं धोका द्यायचो. आणि आंबा खायला गावात जात होता काय? अगं नाही काय तसं फिरत नव्हता ती बाय. माझी कुंचीच लेकर गावात फिरली. आता तुम्ही म्हणताय की मला देत नव्हते आंबा खायला देत नव्हती असं नाही. पिकायची पिकू द्यायचं आणि तसं देत होती की. पण ती काय करायचा तसा बाळाचा विकायचा ते झाड घेऊन. बर असू द्या. मग म्हणलं बरं झालं पहिल्यांदा तुला पसंत केलं. खरंच. छान असतं तर कोणीच केलं नसतं. मग कशाला येड झाला आता? तुझ्यामुळे येणं झालं.